वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो जसं तुम्हाला मी सांगितले आम्ही कोल्हापूरमध्ये स्टे केला आहे आणि आमचं हॉटेल मी तुम्हाला दाखवते. आणि आम्ही चाललो आहोत कोल्हापूर टेम्पलला. आम्ही महालक्ष्मी टेम्पलच्या बाजूलाच हॉटेल बुकिंग केलं आणि खूप छान असं हॉटेल भेटलं आहे. तर हे आहे आज आमचं कोल्हापूरचं स्टे. तर आम्ही एकच फॅमिली रूम घेतला होता 6 पीपलसाठी. त्याच्यामध्ये 4 बेड होते आणि खूप छान नीट अँड क्लीन असा रूम होता. 2 बाथरूम होते, टॉयलेट बाथरूम आणि डिलेक्स रूम होता, AC होता. इथे नॉन AC रूम पण आहेत आणि आम्हाला हा 3000मध्ये रूम भेटला होता. आणि बाहेरचं कॅम्पस पण खूप चांगलं होतं आणि मोठं होतं आणि मेन म्हणजे इथे लिफ्ट होती. तर इथे आमचं 2nd फ्लोअरला होता, तर लिफ्ट असल्यामुळे जास्त सामान वगैरे वरती खाली नेण्याचं हेक्टिक नव्हतं. आणि खालती उतरलं की त्यांची अशी मोठी अशी पार्किंग लॉट होता आणि खालती तुम्हाला किचन किंवा काही स्नॅक्स वगैरे हवं असेल. आणि एक्झॅक्ट समोर गेलं की आपलं हार्डली 5 मिनटं वॉकिंगवरती महालक्ष्मी टेम्पल होतं. आणि इकडे बघा नायसा आणि सगळेजण आमची वाट बघत आहेत. आणि इव्हिनिंगचे 7 वाजले आहेत आणि महालक्ष्मी टेम्पलमध्ये आम्ही आज म्हणजे इथे आलो होतो संध्याकाळीच. मी विचार केला सकाळी पण येऊ, पण संध्याकाळी पहिलं दर्शन करून घेतो. तर हे आहे महालक्ष्मी टेम्पल. खूप छान होतं. म्हणजे फर्स्ट टाईमच मी आली होती कोल्हापूरच्या महालक्ष्मी टेम्पलमध्ये. आम्ही एव्हरी टाईम गोव्याला जातो. आमची महालक्ष्मी ही कुलदैवत आहे मम्मी पप्पांची. तर आम्ही एव्हरी टाईम गोव्यालाच इथे जातो मांजरेमध्ये. पण आम्ही फर्स्ट टाईम इथे कोल्हापूरला आलो होतो आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. तर इकडे बाहेरच ते लोक ओटी वगैरे देवीची ओटी भरण्यासाठी ते लोक असतात, घेऊन असतात. तर मी सुद्धा घेतली होती देवीसाठी ओटी. आणि इकडे जे काही वस्तू आहेत म्हणजे कोल्हापुरी चप्पल म्हणा किंवा काही ज्वेलरीज पण इथे खूप स्वस्त होते. 100 रुपीजला कोणती पण ज्वेलरी भेटत होती. तर खूप छान असं मार्केट इथे होतं. मी तिथे ज्वेलरीज बघत होती तर कुठली पण ज्वेलरी 100 रुपीजला होती. मी तुम्हाला दाखवते. ज्वेलरीजसाठी किंवा कशासाठी कोल्हापूर महालक्ष्मी टेम्पलच्या समोर खूप चांगलं भेटतं. मी ओटी घेतली देवीसाठी, नऊवारी साडी. ओटी भरूया कोल्हापूरच्या देवीची. नाही चुडी मामा, हॅलो पप्पा, हाय. आणि मग दीपिका सगळे आम्ही ग्रीन घेतले. आम्ही गेलो होतो तेव्हा संध्याकाळची आरती चालू होती. ते आम्हाला आरतीसुद्धा मिळाली आणि खूप गर्दी होती. म्हणजे आम्हाला वाटलं संध्याकाळी गेल्यावरती जास्त गर्दी नसेल, पण लाईन खूप असते. आणि दिवसा जर गेलं तर आय थिंक 2-2, 4-4 तास लाईनीमध्ये उभं राहावं लागेल. तरी आम्हाला हार्डली 1 तास तर लागला लाईनीमध्ये. आणि बायकांसाठी त्यांनी वेगळीच लाईन केली होती. ते एक बरं होतं कारण की जेंट्स खूप जास्त होते आणि लेडीज लोकांना ओटी भरायची असते, तर त्यांनी लेडीजची वेगळीच अशी लाईन ठेवली होती. आणि हे आहे बाहेरून महालक्ष्मी टेम्पल. खूप सुंदर होतं. मग आम्ही संध्याकाळी येण्यासाठी डिसाईड केलं कारण की आम्हाला ही जी लाईट्स वगैरे आहेत ते संध्याकाळीच खूप छान दिसतं. आणि त्याच्यानंतर 9पर्यंतच ते लोक दर्शन ठेवतात. त्याच्यानंतर ते लोक मुखदर्शन ठेवतात. तर नशीब आम्हाला 9च्या आत आमचं दर्शन झालं. बिकॉज त्याच्यानंतर जे काही लाईनीमध्ये उभे असतील त्यांना सगळे ते लोक मुखदर्शनच देतात. त्याच्यानंतर आतमध्ये तर व्हिडिओज काढणं अलाउड नाही आहे. सो त्याच्यामुळे मी काही आतमध्ये जास्त व्हिडिओज काढले नाही. हे काय आहे ते बाहेरचंच आहे. आतमध्ये खूप छान असं दर्शन झालं महालक्ष्मीचं. आणि त्याच्यानंतर मग बाहेर येऊन आम्ही जरा आराम केला. काय करतो महालक्ष्मी मातेचे मस्त दर्शन झाले खूप छान प्रकारे. आम्ही जरा 1 तास लाईन लावली. रात्री असल्यामुळे जरा लाईन कमी होती आणि आतमध्ये तर फोन अलाउड नव्हता, त्याच्यामुळे थोडेफार व्हिडिओज काढले. तर बाहेर नंतर मंदिराच्या बाहेर सगळेजण थोडा टाईम विश्राम करत होते. तर खूप अशी गर्दी होती, तुम्ही बघू शकता. संध्याकाळचे 9 वाजले तरी गर्दी बघा किती आहे. त्याच्यानंतर नायसासुद्धा सगळ्यांसोबत खेळत होती. सगळ्यांचे नारळ प्रसाद घेऊन त्यांच्यासोबत खेळत होती. बापरे, एवढा मोठा नारळ घेऊन काय करते. फक्त इकडे आल्यानंतर तुम्ही ज्या गेटने येतात तो गेट फक्त लक्षात ठेवा कारण की इकडे 4 गेट आहेत. आणि त्या प्रकारे देवीचे दर्शन करून झाले. आता आम्ही निघतो आहोत आमच्या हॉटेलमध्ये. तर आजचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.